औरंगजेब से मुसलमानों को कोई लेन देन भी नहीं है। शिवाजी महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल, असं जर यांचं संशोधन असेल, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबचा पुतळा उभा करायला लावेल। असं नाही, नितेश राणे असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये। सर्वांची भावना आहे औरंगजेबची कबर तिथे नको, झगड़ा हो जाए। आज भी देखो जहाँ कबर है वहाँ कोई भी मुस्लिम ना तो जाता है, ना वो उसको कोई वहाँ नमस्कार करता है, ना कुछ करता है। औरंगजेब से मुसलमानों को कोई लेन देन भी नहीं है। प्रायोजित हिंसा आप मानते हैं इसको? ये प्रायोजित है ना, ये हिंदी मुस्लिम में दंगल कराने की कोशिश जो है ये महाविकास आघाड़ी ने की है। ये लगता है कि नागपुर में सुबह जानबूझ के किया गया, क्योंकि सीएम भी काफी ऊंची है नागपुर में, इसलिए किया गया। जानबूझ के उनको ये बात फैलानी थी। नागपुर का इधर क्या संबंध था, वहाँ क्यों हुई, कौन कौन इसके पीछे था, इसकी सबकी तहकीकात होगी। मुख्यमंत्री उसके ऊपर निर्णय भी लेंगे। असं म्हणणं आहे की कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली। महाविकास आघाडीचंच काम आहे। अहो ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी कोण जात आहे? एकही मुस्लिम गेलाय का? कोणी विरोध दर्शवलाय का? कोणी मोर्चे काढलेत का? कोणी आंदोलन केलंय का? काही नाही, त्यांना गरज नाही। त्यांना ते स्वतः म्हणतात की औरंगजेब काय हा आमचा राजा नाही किंवा आमचा दैवत नाही। त्याला काढलं तरी त्यांचा कुठेही विरोध असल्याचं काही कारण पण नाहीये। उद्धव ठाकरे असं म्हणताय की ती जर तर महाराजांचा इतिहास जो आहे तो पुसला जाईल, कसं पाहताय? शिवाजी महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल, असं जर यांचं संशोधन असेल, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबचा पुतळा उभा करायला लावेल। मग यांची ही इच्छा आहे का की शिवाजी महाराजांच्या बाजूला त्यांचा इतिहास सांगण्यासाठी औरंगजेबाला उभं करायचं? हे असे काही जे काही वक्तव्य करतायत ना, हे अत्यंत मूर्खपणाचे वक्तव्य आहे आणि याला आम्ही मानतही नाही आणि त्यांची दखलही घेत नाही। पण आज आंदोलन जे आहे एकत्रित विरोधक आणि सत्ताधारी एकत्रित करताना पाहायला मिळाले एकाच विषयावर। विरोधकांना कळालं की कालची प्रकार जी घटना आहे ती त्यांची अंगलट आलेली आहे। सत्ताधारी म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल नको। शिरसाटजी सत्तेमधलेच मंत्री आहेत, नितेश राणे त्यांच्या वक्तव्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात असं नाही, नितेश राणे असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये। सर्वांची भावना आहे औरंगजेबची कबर तिथे नको। राजीनाम्याची मागणी केली, त्यांची हकालपट्टी अशा मागण्या करण्याने काही होत नाही। मात्र अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडत आलेल्या आहेत। सोलापूरकर असतील, ते पत्रकार कोरटकर असतील, अशा वारंवार घटना एक एक होत आलेल्या आहेत। हे जाणून बुजून जे काही घटना घडतायत ना, याला फक्त महाविकास आघाडी त्याला हवा देते। या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कुठेही अशांतता वाढीस लागावी हा त्यांचा हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीचं सरकार त्याला पुरेपूर दखल घेत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करत आहे।